कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाऊट एनी डिस्ट्रप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली, ज्यामध्ये आम्हाला 2 पांढऱ्या रंगाची 4 चाकी पिकअप, 5 मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स, त्याचबरोबर जे सराईत गुन्हेगार आहेत असे 25 आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे। त्यांच्याकडून आम्ही जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे। त्याचबरोबर अशी ही व्यापक कोम्बिंग ऑपरेशन करून आमच्या नजरेस आलं की बरेचसे हे जे युवा पिढी आहे, जे युवक आहेत किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफ्स ज्यामध्ये शस्त्रांचा वापर व शस्त्रांच्या खाणाखुणा दिसून येतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे चॅनल्स असतात किंवा आपले युजर पेजेस असतात त्यामध्ये ह्याच शस्त्रांचा वापर करून फोटो काढणे, रील्स बनवणे व इतर अपराधी व्यक्तींना त्या रील्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दर्शवणे असे कृत्य करून एक समाजामध्ये भीतीचं वातावरण व आपला दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशाच लोकांचं कंबरडं मोडण्यासाठी आम्ही ही कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई केलेली आहे। त्याच अनुषंगाने जेही लोकांची फोटोज, व्हिडिओज, रील्स आम्हाला ह्या मोबाईलमध्ये सापडली आहेत त्यांनाही आम्ही आमच्या ताब्यात घेऊन कठोरातली कठोर कारवाई करून जे काही वेपन्स, जे काही शस्त्र त्यांनी त्यात दर्शवली आहेत त्यांचा शोध घेऊन ते आपल्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण इथे बघू शकतात की या कारवाईमध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स बनवून ही कारवाई सकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत आपण राबवली होती। त्यामध्ये आपण 5 टीम बनवल्या होत्या, 5 अधिकारी व मी स्वतः सकाळी 4 वाजेपासून इथे उपस्थित राहून ह्या काही कारवाईला आम्ही सक्सेसफुल एंड पर्यंत नेलेले आहे। त्याचबरोबर कारवाई चालू आहे। अजून जे काही शस्त्र अपराधी व इतर युवा ह्या टोळीशी जे जुटलेले असतील त्यांनाही आम्ही ताब्यात घेऊ। त्याचबरोबर मला आपल्या नागरिकांनाही असे आवाहन करायचे आहे की आपल्याही निदर्शनास जेव्हा केव्हा अशी कृत्य जी की मुलं असतील किंवा युवा मंडळी असतील किंवा अपराधी असतील जे की असे हत्यार शस्त्र बाळगत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की आपण त्वरित पोलिसांना कळवावे। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।